हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. आता आपण क्वेश्चन पेपर मधले सोल्युशन सॉल्व करायला लावले, बरोबर. सर्व प्रश्न पत्रिकेतले जे प्रश्न असतील ते मी घेतलेले क्वेश्चन आणि जवळजवळ 95% पुस्तकातलेच असतात बरं का. मॅथ, इंग्लिश, सायन्स म्हणून शक्यतो आणि रिपीट झालेले आहेत बरेचसे प्रश्न. आजचा पण प्रश्न 4 मार्काचा आहे आणि रोज मधला आहे तो. ऑडिटोरियम मध्ये इथे दिलाय बघा, देयर इज अन ऑडिटोरियम विथ 27 रोज. ऑडिटोरियम मध्ये किती रोज आहेत? 27 आहेत. एकूण 27 आहेत बघा. rows of seats. There are 20 seats. Yes, 20 seats or 22 seats in the S seat. 22 seats कसे आहेत S rows मध्ये. 24 seats in their rows Q. 24 seats Q seats मध्ये बघा. So how many total seats are in the auditorium? तर टोटल किती सीट्स आहेत या ऑडिटोरियम मध्ये? मग आता इथं बघा 20, 22, 24 असा क्रम चाललाय नाही का. मग काय S इज इक्वल टू काय? S इज इक्वल टू इन ब्रॅकेट 20, 22, 24 बघा. S इज इक्वल टू 20, 22, 24. म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला पहिलं जे आहे A ची व्हॅल्यू किती आली? पहिली 20 आहे की नाही. A is equal to 20. टोटल नंबर ऑफ सीट्स ऑडिटोरियम मध्ये किती आहेत? रोज. टोटल नंबर ऑफ रोज 27 म्हणजे N is equal to 27 बरोबर. आणि डिफरंट त्याच्यातून दिसतो आपल्याला D is equal to T2 minus T1 आहे की नाही. T2 minus T1 is equal to 22 minus 20 is equal to 2. 24 minus 22 2च म्हणजे D इज इक्वल टू किती आला? 2. मग आता फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. 4 मार्काचं उदाहरण आहे. 4 वेळा बरेच वेळा रिपीट झालेलं आहे आणि अशाच प्रकारचं पण 101% येऊ शकतं. कळलं? त्यामुळे असं उदाहरण न सोडवलेलं तुम्ही परत एकदा करा. बँकेचं उदाहरण आहे आणि इंटरेस्टवरचं उदाहरण आहे. असंच उदाहरण आहे एकदम सेम. तर SN इज इक्वल टू काय? इथं N येणार आहे. फॉर्म्युला आहे N अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2A प्लस इथं काय होईल? N मायनस 1 आहे इंटू D म्हणजे डिफरन्स. झाल्या 2 गाड्या जागा इथेच. आता A ची व्हॅल्यू इथं पुटअप करायची. 2 मल्टिप्लाय इथं 2A इथं मल्टिप्लिकेशन असतं बघा. 2 मल्टिप्लाय A म्हणजे इथं A ची व्हॅल्यू किती आली? 20. काय ही नाही ऍक्टिव्हिटी हे करायची, सॉल्व करायची गाड्याला जागा. मग आता इथे खालचं 20 मल्टिप्लाय टू 40 झाले. 27 जसंच्या तसं प्लस. आता इथे बघा कच्चं काम करावं लागेल. 27 मायनस 1 इज इक्वल टू किती येतील? 26 येतील नाही का. इकडे कच्चं काम ना करू, उजवीकडेच करा. आणि 26 मल्टिप्लाइड बाय 2 याच्यातलं गणित इकडे करायचं. 27 वजा 1 26. 26 इथं गुणाकार आहे. 26 गुणिले 2 किती आले? 12. 1 2 4 1 5 आहे की नाही. 2 आणि गुणायचं. 2 6 are 12 कॅरीज 1. 2 2s are 4. 4 plus 1 5 किंवा 26 दुने 52 किंवा 26 2s are 52. म्हणजे याची किंमत किती आली आता? 52 बरोबर. आता बघा डायरेक्ट किती दिलंय? 27/2. याची बेरीज करायची आता इकडे. 40 आणि किती प्लस किती? 52 किती झाली? 92 झाले का? 5 आणि 4 9 2 आणि 2 म्हणजेच याची बेरीज इकडे 92 आली आहे की नाही. आता
पायरी पायरीने करायचं. इकडं कच्चं काम करायचं, इकडं त्याच्यात लगेच लिहून ठेवायचं. 2 आणि 92 ला भागायचं. इथं भाग द्यायचा. ऑलरेडी दिलेलं आहे इथं, आहे की नाही. 2 आणि 92 ला भागितलं, उत्तर किती आलं? 46. 2 चौक 8, 1 बेसक 12 झालं. आता 27 गुणिले 46, 27 गुणिले 46 याचा गुणाकार करायचा. 1 2 4, 27 गुणिले 42, 14 आणि 8 9, 1 2 4 2, 1242. किती आला? 1242. 2 7 14, 1 2 2 4 आणि 1 5, आहे का नाही. इथं असं केलं. 2 7 14, 1 2 2 4 आणि 1 5. परत इथं काय केलं? फुली. 4 7 28, बरोबर. 28 2, 4 2 8 2 10, बरोबर. म्हणजे 42 12 42 46 आहे गुणाकार. 46 12 आणि 46 इथं 46 46 इथं 46 आहे. मग करा. 6 7 42, 4 6 2 12 4 16, आहे की नाही. इथं फुली. 4 7 28 2, 4 2 8 2 10, म्हणजे 2 अशी 2, 8 6 14, 1 1 1 2, 1 1 12 42 आलं, बरोबर. म्हणजे हे उत्तर याचं किती आलं? 1242. गुणाकार असा करायचा, बरोबर की नाही. आधी 6 ने गुणायचं, नंतर 4 ने गुणायचं. इथं फुली मारून 12 42. 6 7 4, 6 2 12 4 16, इथं फुली. 4 7 28 2, 4 2 8 2 10 आणि यांची बेरीज करायची. हे कच्चं काम सगळं उजव्या बाजूला करायचं. झालंय मग मित्रांनो. जसं तसं मांडायचं. हे झालं आन्सर तुमचं. SN = मग इथं खाली लिहायचं. किती विचारलं? हाऊ मेनी. सो हाऊ मेनी टोटल सीट्स. मग खाली काय लिहायचं? देर आर 1 2 4 सीट्स in the auditorium. Auditorium. याला अर्धा मार्क आहे मित्र. म्हणजे टोटल तुमचे किती मार्क होती? 4. समजलं. अशाच प्रकारचं एक उदाहरण न सोडवलेलं सोडवा. पुस्तकातलेच असतात मित्र आणि प्रश्नपत्रिकेतले. ओके, बाय. हॅव ए